राम राम मंडळी. तर सह्याचा धडाका लावणारे बारक्या पहिली फाईल काढ. तर ही ऋषिकेश आघाव उर्फ भुऱ्या याच्या घरकुलाची फाईल आहे. या फाईलवर तुमची सही लागती म्हणजे ते घरकुल मंजूर होईल. आपल्याच वार्डातलं आहे आणि आपल्यालाच मतदान केलं त्यानं. मतदान मला म्हणल्यावर पाहायचं काय काम आहे. 2 सह्या करतो एका मागे एक. डोळे झाकून त्या बी. तर भुऱ्याला इथं घरकुल मंजूर झालेलं आहे. आणि भुऱ्याबद्दल सांगायचं म्हणजे खरं तर सांगण्यासारखं काय नाही, पण हे मंजूर झालेलं आहे घरकुल. तर जैनं मला मतदान केले त्याच्या सगळ्या योजना मी मंजूर करणार आहे एक एक करून. तर त्या ही काळ्या मौनीची फाईल आहे, त्याला गोठा मंजूर करायचा आहे. पहा तुमच्या हिशोबानं काय करायचं. काळ्या मौनीची फाईल म्हणल्यावर मंजूर करणंच लागला बापा. आधी 4 गोठे मंजूर केलेले आहेत त्याला. ह्यो 5वा आहे. पण तात्याचा जिगरी म्हणल्यावर बैले कमी गोठे जास्त झाले तरी चालतील. नाही म्हणलं असतात काळा मौन्या उरावर बसला असता मया. लांबी होती तिकडे फाईल. हे जीवन आगावनं इहिरीसाठी फॉर्म टाकलाय. इहीर मंजूर करायची म्हण त्याला. आधीच 2 इहिरी येतात त्याच्या वावरात आणि ही 3री इहीर. ही कसं आहे मंडळी, हे फक्त खडा खाणायचा आणि इहिरीचे पैसे उचलायचे असं एकंदरीत चालू यायचं. पण आता जवळचे मित्र म्हणल्यावर मला काय म्हणता येत नाही, सही करणं लागते. नाही तर जीवन्या माया मानगुटी येऊन बसेल ना. हां अवघडच झाले मग आईची. बाहेरच्याचा ताप म्हणा इथं जवळचे ताप द्यायला इथं. चौकशी लावू नका फक्त. दर ठेव तिकडं पाहिली. हे परसाद आगावच्या घरासमोरून रस्ता बांधायचा आहे. रस्ता मंजूर करून द्या म्हणाले घरासमोरचा. परसाद आगाव म्हणजे परश्या. आणि या परशानं काय केलं तर मंडळी तुम्हाला सांगतो, मागच्या टर्ममध्ये सिमेंट रोड बांधून द्यायला तर याच्या घरासमोरून. तर यानं ते रोड मधातून फोडला होता. नाली केली होती काय तर म्हणून घरातलं पाणी जाईना म्हणून. आणि नाली केवढी केली म्हणजे थोडासा रोड ठेवला आणि बाकी सगळी नाली करून टाकली. आता याला पुन्हा रोड पाहिजे घरासमोरून. तापच झाला आहे महा आईचे. पण आता काय परशा बी जवळ तसे आहे त्यामुळे करणं लागते सही. आणि तशी बी आता मी आधी नाली बांधणार आहे आणि मग रस्ते बांधणार आहे. पण तुम्ही जवळचे आहेत म्हणून गैरफायदा घेऊ नका मा. सरपंच आहे म्हणून काय पैसे वाटायला बसलेला नाही मी इथं. आधी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे. सरकारी योजना सरकारी निधी म्हणजे काय आपल्या बापाची पेन नाही कशी उधळायला. जरा ध्यान देऊन कामं करणं लागते. त्यामुळं मी सगळ्याला सांगू इच्छितो का मी इथून पुढं आता सह्या केल्या पण पुढच्या सह्या मी नीट लक्ष देऊन करणार आहे. त्यामुळं असे कोणते कामं माझ्याकडे घेऊन येऊ नका. खरंच जर गरज असेल तर मी नक्की सही करेल. आणि परशाच्या घरासमोर खरंच रोडची गरज आहे. एवढी मोठी नाली झाली का बकाबक लोक त्या नालीत पडायले. तर मी स्वतः 2दा पडलो होतो. मेलिन्याचा खुबा गेला आहे ॲक्सिडेंटमुळं त्या नालीत. त्यामुळं रोडचं काम करून टाकतो म्हणजे ताणत नको पुन्हा. आणि रोडच्या खालून नाली टाकणार आहे आता. महाशिवरात्रीला औंड्याची जत्रा आहे तर काहीतरी नियोजन करायचं आपल्याला. हो दरबारच्या सारखं नको. ही औंड्याच्या रॉय अग्रवालची फाईल आहे. ते न पहा काय लिहिले तर वाचा तुम्हीच. तर मंडळी मी काय म्हणलं होतं काहीतरी वेगळं करू. रॉय अग्रवालला इथं निधी मंजूर करायलो ग्रामपंचायततर्फे. जेवढे आपल्या गावातले लोक आवड्याच्या जत्रेसाठी जातील तेवढ्या सगळ्याची नाश्त्याची जेवणाची सोय रॉय अग्रवाल करतील. हे पहा तुम्हाला दाखवतो. आजोरोक असं कोण्याच सरपंचानं केलं नव्हतं. तात्या ही मी स्वतःची फाईल आहे. गायछापचा खर्च मंजूर करण्यात यावा असं लिहिले त्याच्यात. म्हणजे कसं आहे तात्या, आपल्याला बाकी काचा नाद नाही पण तमाखाचा आहे. आणि मी दिवसभर ग्रामपंचायतीचे कामं करतो तर अधूनमधून गायछाप खात असतो. केव्हा बाबा लोक असते समोर तेले देणं लागते गायछाप. तर मग अर्धा खर्च अर्धा पगार ह्याच्यातच चालला आहे. त्यामुळं जास्तीचा निधी मला गायछापसाठी मंजूर करण्यात यावा असं लिहिले त्याच्यामध्ये. काय माहिती असे हागले मुतल्याचे निधी मंजूर करायचे म्हणल्यावर ग्रामपंचायतीकडून दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करायला जाणं लागलं ना आपल्याला. हे तापत द्यायलेत बापा. हे हजार काय गायछाप. तात्या ही ते हिंगोलीचे डॉक्टर आहेत ना प्रज्वल घुगे चंद्रपूरला असते त्याची फाईल आहे. तेल सावळीला बोलवलं होतं आपल्या गावात तर त्यानं शिबिर भरवलं होतं मेडिकलचं. फ्रीमध्ये चेकअप केलं होतं. औषध इंजेक्शन गोळ्या दिल्या होत्या तर त्याचं मानधन राहिले. कसंही वारग्या डॉक्टर लोकांचं मानधन कवा ठेवायचं नाही. त्याचं ताबडतोब देऊन टाकायचं. कारण खरंच लय ग्रेट काम करत असते डॉक्टर लोक. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर प्रज्वल घुगे म्हणजे तरुण तडफदार डॉक्टर आहे. सगळ्या लोकांना व्यवस्थित चेक केले त्यानं. मूळचे आपल्या टाकळ खोपायचे येतं ते. आणि सध्या चंद्रपूरला इंटर्नशिप करायला ते. तात्या मला तुमच्याविषयी 2 शब्द बोलायचे तर 2 शब्द बोलतो. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तात्या तुम्ही हे जे काही काम करायले त्याच्या मला खूप अभिमान वाटतो. मी सांगतो तुम्हाला पारावर बसलेला असतो मी तर लोकांच्या गप्पा ऐकण्यात येतात
की तात्या मस्त सरपंच आहे तर चांगलं काम करतात. प्रत्येक गावाचा सरपंच तात्यासारखा असला पाहिजे असं मला वाटते. कारण तरुण तडफदार आपले तात्या आहेत. 70 पार केली असली तरी तरुणाला लाज बेल इतकं बळ, इतकी ऊर्जा आपल्या तात्यामध्ये येते, आपल्याला दिसून येते. अजून मी तुम्हाला आणखीन काय सांगू, तात्या म्हणले होते का पार्टी देतो, पण पार्टीचं अजून काही दिलं नाही. त्याच्याबद्दल श्यामराव बोलतील. मी फक्त एवढंच सांगेल का तात्या म्हणले होते पार्टी देतो बरं, पण खरं अजून दिली नाही देईनं. सगळं अख्खं गाव वाट पाहिले, शिवार वाट पाहिले. औंड्याला कवा गेलो तर औंड्याची लेकरं विचारतात. ते रॉय अगरवाल विचारू लागला कवा पार्टी देणार आहेत तात्या, कवा येऊ. इकडे ते भास्कर साना विचारू लागला. जिंतूरला गेलो तो किरण मस्की विचारू लागला. हे पहा मंडळी, कसं आहे, पार्टी द्यायची म्हणल्यावर मी आज पार्टी दिली अख्ख्या गावाला, अख्ख्या जिल्ह्याला पार्टी दिली मी, तुझे विषय नाही. पण मला कसं वाटते का पार्टीची काळजी करण्यापेक्षा येईना आधी कामाची काळजी केली पाहिजे, गावाच्या विकासाची काळजी केली पाहिजे. पार्टी आपण 100% देऊ, त्याच्यात वादत नाही. पण पोरं काय करायला तर का पार्टीची जास्त काळजी करायला तर त्या पिंट्याच्या मथारायला मूळव्याध झाला आहे. मथारा एवढं परेशान आहे तुम्हाला सांगतो, 3-3 दिवस संडास करणं ते भ्यायला ना काय कराल. तर त्या पिंट्यानं आधी मथाऱ्याच्या मूळव्याधाची काळजी केली पाहिजे, त्यानंतर पार्टीची काळजी करणं. तरी बी मला असं वाटते का जास्त पार्टीचा विषय ताणण्यात मजा नाही, कारण सगळेच पोरं बेजार झालेत पार्टी कवा देता, पार्टी कवा देता म्हणून. तर इथं पार्टीसाठी बी आता मी इथं निधी मंजूर करायलो, आणि यो सगळा निधी काळ्या मोहण्याच्या खात्यावर जाईल, आणि काळ्या मोहण्या सगळ्या पार्टीचं नियोजन करणार आहे. त्यामुळे इथून पुढचा संपर्क काळ्या मोहण्याला करा. काय श्यामराव? तर इथं सही करतो मी. अण्णा हे कळलं तात्या? पुन्हा पार्टीचा विषय आता माझ्यासमोर आणू नका. निधी मंजूर केलेला आहे. काळ्या मावण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. कोणाला काय लागते, कोणाला काय लागते, कोणी सोड्यात घेते, कोणी नीट मारते, नाही का. बरं, तात्याची दारू घेत नाहीत, मटण खात नाहीत, त्यांचं कसं? त्याच्यासाठी गांजरायची आणि केळायची व्यवस्था केलेली आहे. पाहिजे तेवढं गांजरं, पाहिजे तेवढे केळं खाऊ शकता तुम्ही. मजा करायलो, काळजी करू नका. त्याच्यासाठी बी आपण पनीरच्या भाजीची व्यवस्था केलेली आहे, पुन्हा बासुंदी ठेवलेली आहे. काही पाहायचंच काम नाही. नॉनव्हेज असो व्हेज असो, पार्टी खतरनाक होणार आहे आपली. कारण तात्याची पार्टी म्हणल्यावर अख्ख्या जिल्ह्याची नजर असणार आहे का तात्या पार्टी कशी देतात. त्यामुळे पार्टी टॉप क्लासच होणार आहे, त्याबद्दल निश्चिंत असा तुम्ही. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे, माझ्या नावाचं मास्क